देशाच्या युवकांचं हित आणि त्यांचं भवितव्य यालाच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. पेपरफुटी प्रकरणात सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यासाठी हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवलं जाईल, पंतप्रधानांचा निर्वाळा. पेपरफुटी प्रकरणी चर्चेसाठी कोणत्याही अटी लादू नयेत आणि खुलेपणानं या विषयावर चर्चा करावी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरच पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यास तयार असल्याचा विरोधी पक्षांचा आग्रह. विरोधकांच्या गदारोळामुळे सलग चौथ्या दिवशी संसदेच्या कामकाजात व्यत्यय. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला काल रात्री हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष. पोलिसांवर दगड आणि बाटल्यांचा मारा. जंतर मंतरवरच्या आंदोलनस्थळावर झालेल्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 2 पोलीस निरीक्षकांसह पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे सुमारे 12 जवान जखमी. लोकमान्य टिळक आणि महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांकडून त्यांना अभिवादन. आज ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची होणार सुरुवात. 74 देशांमधले सुमारे 3000 खेळाडू 10 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार. आणि मध्य महाराष्ट्र आणि गुजरातसाठी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर. सुरक्षा दलांकडून बचाव कार्य जारी.